गोजेरी किचन गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपल्याला करायचं आहे गणपती बाप्पासाठी छानपैकी मोदक। अगदी पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे आपण आज मोदक करणार आहोत। अगदी झटपट होतात। व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओला हाईप देखील करायला विसरू नका। एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ ही अतिशय पौष्टिक अशी डाळ आहे। सगळ्या डाळींमध्ये मुगाची डाळीला श्रेष्ठ मानलं जातं आणि मुगाची डाळ ही पचायला देखील हलकी असते। ते आपण एक नॅपकिन घेतलेला आहे आणि नॅपकिन वरती ही मुगाची डाळ आपण टाकून घेऊया आणि थोडीशी आपल्याला ही डाळ पुसून घ्यायची आहे, कारण यावरती जी पावडर लागलेली आहे ती निघून जाईल। थोडीशी अशी चोळून घेतली मग पावडर सगळी निघून जाईल। आता पुन्हा एका वाटीमध्ये आपण ही काढून घेऊया। आता ही एक वाटी डाळ जी आपण घेतलेली आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ आपल्याला एक 5-10 मिनिटं चांगली भाजून घ्यायची आहे मंद आचेवरती। तर मंद आचेवरती चांगली भाजून घेतली की मग खरपूसपणा त्या मोदकामध्ये छान लागतो खायला। नाही तर मोठ्या गॅसवरती जर आपण ही मुगाची डाळ भाजून घेतली तर मग एक पटकन भाजली जाईल, परंतु त्यातला एक खमंगपणा मोदकामध्ये येत नाही। त्याच्यामुळे एक चांगली लालसर रंग येईपर्यंत, अगदी जसा थोडासा तांबूस लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपली डाळ इथे चांगली भाजत चाललेली आहे। मस्तपैकी मंद गॅसवरती चांगली भाजून घेतली की मस्तपैकी असा लालसर कलर यायला लागलेला आहे। पाहू शकता अशी पिवळसर कलर आहे तो बदल चाललेला आहे आपला आणि खरपूस असा वास यायला लागलेला आहे। आता छान असा लालसर कलर आलेला आहे। तर इतपतच आपल्याला भाजून घ्यायची आहे। गॅस आता बंद करून टाकूया आपण आणि ही डाळ 1-2 मिनिटं आपल्याला थंड करून घ्यायची आहे। तर एका ताटामध्ये ही डाळ आपण काढून घेऊया म्हणजे पटकन थंड होईल। आता आपली डाळ इथे थंड झालेली आहे। आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया। थोडेसे आपण काजू घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला थोडंसं आपण बारीक करून घेऊया। तर पाहू शकता इथे छानपैकी आपल्या इथे पीठ तयार झालेलं आहे। मस्तपैकी असं रवाळ असं पीठ तयार होतं आणि तुम्ही चाळणीने देखील चाळायचं असेल तर चाळू शकता, परंतु काही गरज पडत नाही कारण की छानपैकी रवाळ असं पीठ तयार होतं। कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही टाकायचं, 1 चमचा फक्त आपल्याला तूप टाकायचं आहे। तर मुगाच्या डाळीचं पीठ केलं होतं ते टाकून घेऊया। आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आपण डाळ भाजूनच घेतलेली आहे, परंतु अशा पद्धतीमध्ये थोडंसं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। थोड्याशा गुठळ्या होतील परंतु त्या मोडत जायच्यात आपण आणि आपल्याला जास्त पण भाजायचं नाही, 1-2 मिनिटं फक्त भाजून घ्यायचं आहे। या गणेशोत्सवामध्ये मुगाच्या डाळीचे असे मोदक करायला अजिबात विसरू नका। मस्तपैकी लहान मुलांसाठी पौष्टिक असे मोदक होतात आणि जास्त वेळ लागत नाही। अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्येच आपण हे केलेले आहेत। यामध्ये मी ओलं खोबऱ्याचा चव घेतलेला आहे अर्धी वाटी, तो टाकून घेऊया। यामध्ये तुम्ही सुकं खोबरं टाकलं तरी चालू शकतं, परंतु ते माझ्याकडे शिल्लक होतं थोडंसं म्हणून मी यामध्ये टाकलेलं आहे ते। आता 2 मिनिटं आता आपण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार गुळाचा वापर करायचा आहे। येथे आपण साखर वापरलेली नाही, कोणता खवा वापरलेला नाही। गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि आपल्या शरीरासाठी ते पौष्टिक असतं। मुगाची डाळ ही पचायला देखील हलकी असते आणि आपल्या शरीरासाठी ती फायदेशीर असते। असे पौष्टिक असे आपण मोदक करणार आहोत। तर आता गुळ आपल्या आवडीनुसार आपण टाकायचा आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता। आता गुळ आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, असा दाबून दाबून घ्यायचा थोडासा, म्हणजे पटकन तो विरघळला जातो आणि मस्तपैकी असा खमंग सुवास सुटलेला आहे। थोडंसं दुधाचा वापर करायचा आहे आपल्याला, जास्त नाही, एक अगदी 2-3 चमचे आपण इथे दूध घेतलेलं आहे। तुम्ही दुधाची साय वापरली तरी चालू शकते। जर तुमच्याकडे साय असेल तर साय वापरू शकता आणि जास्त पण दुधाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे। थोडेसे आपल्याला फक्त खाताना असे मऊसूद लागले पाहिजेत थोडेसे, म्हणून आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे। पाहू शकता आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। जास्त ओलसर पण करून घेतलेलं नाही आपण आणि जास्त कोरडं पण वाटत। आता यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी चिमूटभर एवढं मीठ वापरायचं आहे, जास्त मीठ नाही वापरायचं। आणि येथे आपण जायफळ किसून टाकणार आहोत।
मस्तपैकी खमंग असा वास येत आहे जायफळीचा. आता आपण गॅस बंद करून टाकूया. कढईमधलं जे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. मिश्रण आपल्याला थोडंसं कोरडं कोरडं वाटत आहे, त्याच्यामुळे इथे दुधाचा वापर करणार आहे. अगदी 2 ते 3 चमचे आपण इथे दूध घेतलेलं आहे. तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, याला आपण तूप लावून घेऊया. आणि इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. पिस्ता आणि मनुका घेतलेला आहे थोडासा कट करून. आता साच्यामध्ये आपण हे भरून घेऊया. थोडंसं खालच्या बाजूने आपण दाबून घ्यायचं आहे आणि मोदक थोडासा अलगद काढायचा. हे पहा मस्तपैकी. आता हे थोड्याशा कडा असतात त्या थोड्याशा दाबून घ्यायच्या अशा आपल्याला, म्हणजे मोदकाचा आकार छान दिसतो. तर गणपती बाप्पासाठी पाहू शकता मस्तपैकी आता मुगाच्या डाळीचा आपल्याला इथे मोदक तयार झालेला आहे. आणि थोडेसे आपण ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, त्याच्यामुळे तो दिसायला देखील सुबक दिसतो. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मोदक करून पहा. तर मस्तपैकी या गणपतीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे मोदक करायला अजिबात विसरू नका. तर इतका सुबक असा मोदक तयार होतो. तर सगळे मोदक आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया. तोडून देखील दाखवते. अगदी सहज तुटला जातो. हे पहा मऊसूद आहे. तर चला भेटूया उद्या नवीन व्हिडिओ.